तालुक्यातील आमरड येथील नवसाला पावणाऱ्या श्री भगवती देवीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार दिनांक 30 डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांच्या साक्षीने मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे। या पार्श्वभूमीवर देवीच्या मंदिर परिसरात जय्यत तयारी सुरू असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे। उत्सवानिमित्त पहाटेपासून देवीची विधिवत पूजा, अभिषेक, आरती तसेच पारंपरिक गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। भाविकांची देवीवर असलेली नितांत श्रद्धा लक्षात घेता या गोंधळ उत्सवाला जिल्ह्यासह मुंबईतील मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। नवसाला पावणारी ही भवानी देवी भक्तांच्या मनोकामना पूर्ण करत असल्याची भाविकांची ठाम श्रद्धा असून या पावन उत्सवाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आमरड गावची ग्रामदेवता आई भगवती देवी माता हिचा वार्षिक गोंधळ उत्सव उद्या मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी साजरा होणार आहे। त्यानिमित्त आज सोमवारपासून या आमरड गावातील जी मंदिरं आहेत त्या मंदिरांमध्ये सकाळी ब्राह्मणांच्या हस्ते सर्वांच्या उपस्थितीत अभिषेक करण्यात आले। त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजता विनापूजन होईल आणि त्यानंतर ते 4 वाजता या ठिकाणी रूढी परंपरेनुसार ज्या विधी आहेत त्या विधी सर्व मानकऱ्यांच्या दसवस कुळरहित यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत आणि त्यानंतर महाप्रसाद होणार। देवाला नैवेद्य अर्पण करून महाप्रसाद होईल आणि महाप्रसादाला जवळजवळ नाही म्हणालात तरी 10 ते 15 हजार भाविक या ठिकाणी आईच्या दर्शनासाठी, माहेरवाशिनी या ठिकाणी ओट्या भरण्यासाठी आणि आईचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहतात आणि संपूर्ण कार्यक्रम यथोचित आनंदात प्रत्येकजण आपापली जबाबदारी, आपापलं योगदान त्या ठिकाणी देऊन आनंदामध्ये हा उत्सव सर्वांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा होतो। रात्री 11:15-12 वाजल्यापासून 5 प्रदक्षिणा पालखी तरंगासह ढोल ताशांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सुरू होणार आणि साधारण ही प्रदक्षिणा 3 वाजेपर्यंत पहाटे चालू असते आणि ती सुद्धा प्रदक्षिणेमध्ये हे सर्व भाविक अगदी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाने आपापलं जबाबदारी ओळखून पार पाडतात। अशा प्रकारे हा उत्सव आम्ही पार पाडित असतो। त्यानंतर इथे पालखी प्रदक्षिण झाल्यानंतर गोंधळांच्या वतीने या ठिकाणी गोंधळ वगैरे मांडाची रचना केली जाते आणि त्या ठिकाणी गोंधळ उत्सव सुरू होतो आणि सकाळी 6 वाजता आई भगवती देवी मातेचा, भवानी मातेचं आरती होऊन हा उत्सव सर्वांचे नवस भेट करून किंवा नवीन नवस बोलून हा उत्सव सर्वांच्या खेळीमेळीत पार पडतो। त्यानंतर बुधवारी विश्रांती घेतली जाते आणि गुरुवारी तरंग वगैरे परत पुनश्च सर्व एक प्रदक्षिणा करून या ठिकाणी समारोप होतो। हा उत्सव सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। त्यानिमित्त सालाबाद प्रमाणे ह्या आईचे आशीर्वाद जे जे घेऊन जातात त्यांना आई नवसाला पावते, त्यांच्या इच्छा पूर्ण करते। तरी याही वर्षी केवळ आमरड सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून, कर्नाटक पासून जे भाविक येतात, भक्तजन तिथे येतात, त्या सर्वांना नम्र विनंती गावाच्या वतीने आहे की आपण याही वर्षी या उत्सवामध्ये सहभागी होऊन आईचा आशीर्वाद घ्यावा आणि हा उत्सव अत्यंत आनंदात खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी आपण सहभागी व्हावं अशी गावाच्या वतीने सर्वांना विनंती आहे। हे जाऊन दे, एक जणांचा पोस्ट महिना आहे ना, आपल्याला बघायचं नाही होत।
विराज गोसावी, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, सिंधुदुर्ग.